हेच खप्पन झाला मला चौथं नाही अरे मोठा खाता कसा तरी ॲडजस्ट तर मी जपून घ्या इथे सर्व गोष्टी. जर आमच्यासोबत झालं तसं तुमच्यासोबत नको घडायला. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण चाललो शिर्डीला. तुम्हाला आपल्या कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपण शिर्डीला जाणार आहोत. तर आता वाजलेत काहीतरी 9:30 वाजत आले आणि आपण निघालो आहे. आणि आपल्यासोबत आहे, मी आहे, पप्पा आहे आणि काका आहे सोबतला. तर आपण तिघंजण आहोत आपल्या गाडीमधील आणि आपण चाललो आहे उरण करंजाच्या द्रोणागिरी ब्रजगडमध्ये शिर्डी पालखी. आपण दरवर्षी जातो तिकडे. तर आता निघालो आहे, त्यांची बस येते चिंचपाड्याला. तर जावं पण बसमध्ये बसू आणि डायरेक्ट तुला बसमध्ये जाऊन भेटू. चला आपण आलो चिंचपाडा हवेला आणि आपल्याला माधववाल्याला सोडायला माधव. चला तर आता बस येते, बसमध्ये बसू. आपली बस आलेली आहे, हीच बस आहे.
तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण बसमध्ये किती मजा केली. आता आपण आलो कसारा घाटाच्या खाली जे पायथ्याशी तिथे हॉटेलला जेवायला थांबलो बाबाका डाबा. पण आपण घरून जेवण बनवून आणलं आहे तर तोच जेवू आपण. आणि सर्वजण उतरतो ही आपली बस आहे. इथं जागा बघली आम्ही जेवायला जेवायला बसून सगळे डबा घेऊन प्रकार बटरची भाजी आणली सगळं बसून जेवायला. डबा घालाय राहुल. हे राहुल जेवण झालं ना नजीब. कसारा घाट चालू झाला आपण शिर्डीमध्ये पोचलेलो. 6 वाजले होते 6 शिर्डी. तर मित्रांनो आपण बसचा प्रवास करून पोहोचलेलो शिर्डीमध्ये. आणि आता वाजलेले काहीतरी 6:30 वाजलेले. तर आता भक्ती दिवसमध्ये आपण दिसतो तुम्हाला समोर. भक्ती दिवस खूप मोठा आहे. तर रूम बघतो फ्रेश येऊ कॉफी वगैरे घेऊ मग रूम भेटल्यावरती भेटू आपण डायरेक्ट. चला आम्ही नवीन फ्लॅट घेतला सिविंगमध्ये. नवीन फ्लॅट सिविंग. तिथे सगळं रूमचं डिस्कशन चालू आहे. आणि आम्ही घेतले 308 अशी काय रूम आहे. भारी रूम आहे 5 जणांसाठी. असं रूम ना. तर मित्रांनो आपण आंघोळ वगैरे करून निघालो. दर्शनाला चाललो आपण आता. सर्वजण दर्शन आले तर जाऊ डायरेक्ट बाहेर. पण बाहेर जाऊन भेटू. रूमच्या बाहेरचा माहोल बघता तुम्ही. वॉटर टँक एक नंबर. कारण आपण निघालो दर्शनाला जाण्यासाठी. आपण 4 जण आहोत आणि बाकी लोक सगळे मागून येतात. बसला थांबलेत ते. मंदिर जरा लांब आहे इथून. आपण चालत चाललो बघू. तर मंदिराची रांग जर छोटी असेल तर आपण राहू रांगेमध्ये. नाहीतर आपण डायरेक्ट उद्या पालखी सोबतच दर्शन घेऊ. तर चाललो आता पोहोचूया आपल्या साईबाबांच्या दरबारी. तिथं रथ दिसते सजवलेला. तर आपण आता पोचलेलो साईबाबांच्या मंदिराजवळ. बघू दर्शनाला रांग किती आहे काय ते. आणि आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही. मोबाईल आता लॉकरमध्ये ठेवायला लागतं. जातोय दर्शनाचं बघूया सोबत. साई बाबा के दरबार में आपका हार्दिक स्वागत. मोबाईल लॉकरमध्ये ठेवू पण मी जाऊ दर्शनाला जायला लागले. तर मित्रांनो दर्शन करून आपण आत्ताच बाहेर आलो आहे. आणि 1 नंबर ते आता काही टेन्शन नाही आपल्याला. सकाळी मस्त आपण आरामात होतो. आता चाललो आहे पण भोजनालयाच्या दिशेने चालतो आहे. जाऊ भोजनालयाची इथं. आणि आपल्याला उद्या सकाळी आपल्या पदयात्रेच्या पालखीजवळ जायचं आहे. 11 साडे 11 वाजता जायचं आपल्याला. तिकडं आपला दुपारचं जेवण होईल. जेवण होऊन आपली पालखी निघेल तेवढ्यात दुपारच्या टायमाला. आणि पालखी संध्याकाळी आपल्या मंदिराजवळ येईल. काहीतरी 2 ते 3 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आपला पदयात्रावाल्यांचा आणि ते मंदिराचा. तर जातो आहे भोजनालयाकडे जेवायला. साई प्रसादालय हा भोजनालय इथून आपण पोहोचलो प्रसादालयामध्ये.
आणि खूप मोठा प्रसाद आहे समोर बघता तुम्ही. तर मित्रांनो आपण मस्त जेवलो आतमध्ये खिचडी आणि आंब्याची शेंगदाण्याची. तर आता बघूया अजून भूक लागली आहे आम्हाला, काहीतरी बाहेर खाऊ आपण, मग नंतर जाऊ आपल्या रूमवरती. या ब्रिजला बघू मला केदारनाथची आठवण नाही, केदारनाथची जो केदारनाथचा अर्धा टप्पा पार करून जातो ना आपण, त्या ब्रिज यो ब्रिज बघू म्हणून त्या ब्रिजची आठवण आली. सेम ब्रिज, काहीच फरक नाही. चायनीजचा मारा करतो, चांगलाच घाम गडला मी चायनीजचा इथे. इथे टेस्ट कशी आहे अजून सांगताना टेस्ट कशी आहे. काल असं हे गे नाही समजलं नाही. ऑर्डर 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 हेच खप्पन झाला मला. चौथं नाही तरी घेता आणि खाता कसा तरी ॲडजस्ट करतो. तुम्ही बघितलं आम्हाला मी चायनीज केला, पण त्या चायनीजमध्ये आम्हाला चुना लागला. चुना आम्ही जे ऑर्डर सांगितली ते ऑर्डर त्याने आणले आहे मला, बट त्याने एक्स्ट्रा ऑर्डर पण आणले आमच्यासाठी. तर त्याचे पैसे त्याने आमच्याकडून मागे घेतले. आम्ही भांडण केले, बट काही तर भांडण करून फायदा नाही. की लोक तशी आहे सर्व. तर येता तर नीट जपून घ्या इथे सर्व गोष्टी. तर आमच्यासोबत झालं तसं तुमच्यासोबत नको काढायला. थोडे आमचे जास्त एक्स्ट्रा पैसे गेले होते, काहीतरी 700 का 800 रुपये काहीतरी बिल आला. ट्रिपल राईस, ट्रिपल नूडल, एक चिल्ली, एवढीच ऑर्डर होती. पाण्याची ऑर्डर होती आमची. अशी फसवणूक झाली आमच्यासोबत. जाऊ पण आपल्या रूमवरती डायरेक्ट रूममध्ये जाऊन भेटू. चला पानचा मारा करतोय मस्तपैकी. जाऊ आता आपला रूमांशी थोडा लांब आहे. जाऊ आपण आलो आपल्या रूममध्ये, चालत गेलो, चालत आलो. कसं काय आम्हाला माहिती नाही, शेट कशी काय चालले, चाल कशी झाली समजत नाही मला. या माणसाला कुठं पण चालू, माणूस कुठं पण चालते.